चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने या चांगल्या चेंडूचा सन्मान या ज्या पद्धतीने रिस्पेक्ट दिला, सन्मान दिला, ती मात्र मी म्हणेल की वादळापूर्वीची शांतता होती. आणि आता हा चौकार मात्र ट्रेडमार्क फटका किरण गांगुडेच्या बॅट मधनं येतोय. चौकार येतोय अगदी इनफिल्डच्या वरनं एक तगडा स्ट्रोक किरण गांगुडेच्या बॅट मधनं दाफलक अगदी वेगाने पुढे जातोय. ते भारतीय संघाचे गोलंदाज फिरकीपटू बापू नाडकर्णी जे नाशिकला बिलॉंग करतात. वन साइडला हुक केलाय. व्हाट अ शॉट. किरण गांगुडे मार्क फटका येतोय. चौकार येतोय. विकेटवर थांबणं फार गरजेचं असेल. तुमच्याकडे संयम असावा लागेल. विकेटवर थांबणं फार गरजेचं असेल. जर तुम्ही थांबलात तर निश्चितच तुम्ही विकेटवर सेट व्हाल आणि सेट झाल्यानंतर आय कॉन्टॅक्ट तुमचं चांगलं होईल बॉल सोबत. पण आता ताजा होत आहे. राहुल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. सौंदर्य दाखवून एक बॅट मधनं व्हाट अ शॉट. विराट कोहली असेल, अजिंक्य रहाणे असेल, ऋतुराज गायकवाड असेल, या एकापेक्षा एक सरस खेळाडूंच्या कव्हर ड्राईव्हची आठवण करून देणारा एक देखना स्ट्रोक, देखना कव्हर ड्राईव्ह किरणच्या बॅट मधनं 4 रन्स. साईडला हुक केला. खिलाडी मस्त असतात. हा झेल फार महत्वाचा होता मित्रांनो. मात्र झेल चेंडू अगदी वेगानं ट्रॅव्हल होत असताना डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक सलग दुसरा मोठा फटका. जबरदस्त साऊंड ऐकायला मिळाला. विकास राठोड सारखे धावंत दिग्गज क्षेत्ररक्षक असताना देखील अगदी गोळीच्या वेळेनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. तोडफोडवाली बल्लेबाजी इथे किरण यांच्या बॅट मधनं. इथे आता मात्र किरण सेट झाले. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे चेंडू बाउन्स झाल्यामुळे आणि निश्चित बाउन्स झाल्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. मात्र ज्या पद्धतीने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय किरण यांनी, आपला क्लास दाखवताय आणि क्लासिक बॅटिंग करताय. 19 रन. संघाकडनं या पद्धतीच्या चुका अपेक्षित नाहीये. फार मोठ्या प्रमाणात चुका होत आहे. परिणाम स्वरूप त्या चुकांमधनं फार मोठ्या प्रमाणामध्ये धावा देखील विपक्ष संघाला इथे गिफ्ट केलं जात आहे. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. समोर खेळण्याचा शॉट स्ट्रोक अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा एक लेफ्ट ड्राईव्ह आपण बघतोय. फेस ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गेले सबमरीन डिलिव्हरी मात्र काय सुरेखपणे चेंडूला मिडल करताय. चांगलं असेल आणि अर्धशतकासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. जर षटकार ठोकत असतील किरण तर निश्चितच 6 धावांची आवश्यकता असेल. जर षटकार ठोकत असतील किरण तर निश्चितच अर्धशतक त्यांचं पूर्ण होईल. इथे